रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे भायखळा बस स्टॉप बाहेर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। लोकल नसल्यामुळे इथून सीएसएमटीकडे जाण्यासाठी बेस्ट बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। दरम्यान वाढीव बसेस सोडल्या असल्या तरी गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालंय। याबाबत नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी। मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे भायखळा स्थानकाबाहेर बेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु या बेस्टच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी नागरिकांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळते। प्रचंड गर्दी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। जे नागरिक लोकलने प्रवास करून जे प्रवासी आलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने बेस्टच्या डबल डेकर मध्ये चढावं लागतंय। तुम्ही काय सांगाल, कुठून आलात, काय प्रवासात कालवा अच्छा, आणि बेस्टने प्रवास करण्यासाठी ही आलेली जी लोक आहेत यांना चढताना या गाड्या अपुऱ्या पडतायत। 55 बसेस तैनात करण्यात आल्या, 450हून अधिक फेऱ्या या ठिकाणी होत आहेत, परंतु नागरिकांचे हाल मात्र सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काही लोकांशी आपण बोलूयात। काय सांगाल, कुठून प्रवास केला तुम्ही आणि किती वेळ लागला? 8:30 बजे। सुबह 8:30 बजे निकले थे। कहाँ से? अमरनाथ से। और यहाँ पे पहुँचने में कितने घंटे लगे? अभी इतना टाइम लगा है, मोबाइल देखना पड़ेगा, टाइम कितना हुआ? 3 घंटा। 3 घंटे। साधारणपणे अंबरनाथवरून इथे पोहोचायला यांना 3 तास लागलेले आहेत। अजूनही आपण जर इथे बघितलं तर एक लोकल आल्यानंतर जी गर्दी होते ती प्रचंड आहे। तुम्हाला काय नेमकी काय सांगाल, आज काय त्रास होतोय लोकलने प्रवास करताना? सध्या का आपल्या चांगल्यासाठीच होतंय, एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म वगैरे वाढवतंय, पण आता याच्यातून सुविधा केलेल्या आहे। आता त्रास तर होतोय, प्रायव्हेट ड्युटी आहे त्याच्यामुळे जावंच लागणार कामावर। अच्छा, काही आणखी लोक आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? काय सांगाल, काय परिस्थिती आहे? परिस्थिती आम्हाला आता एवढा प्रॉब्लेम झाला की लेडीज लोकांचा आणि जायचा भरपूर प्रॉब्लेम झाला। या लोकांनी बसचं काही नियंत्रण केलेलं नाही आहे, बससाठी काहीच सुविधा केलेली नाही आहे। त्यांना माहिती आहे अगोदर हे पुढं आपलं हे होणार आहे, 3 दिवस मेगा ब्लॉक आहे, पण बसचा काही त्यांनी हे केलं नाही। ज्यादा बसेस सोडायला हव्यात एवढीच विनंती आहे।